एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. वनार्थी यांच्याकडून ही एक नोटिफिकेशन इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आता आपण त्यांच्या वेबसाईटवर आहोत. इथे बघू शकता, इथे आपण नोटीस बोर्डला आहोत आणि या नोटीस बोर्डमध्ये विविध पदांची इथे ट्रेनिंग प्रोग्राम इथे कंडक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी इथे तुम्हाला नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला ही लिंक मी नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. त्यामधून थेट तुम्ही इथे या इंटरफेसला ओपन करू शकता त्या लिंकमार्फत आणि इथे बघू शकता की तुम्हाला कुठल्या पदासाठी अप्लाय करायचं आहे, कुठल्या पोस्टची शिष्यवृत्ती तुम्हाला घ्यायची आहे ते तुम्ही इथून तुम्ही जाणून घेऊ शकता. ही जी वनार्थी जी शिष्यवृत्ती योजना आहे ती विजे, NTB, NTC, NTD या उमेदवारांसाठी आहे. तरीही सुरुवातीला तुम्ही नोटिफिकेशन संपूर्णपणे ओपन करा आणि त्यानंतर इथून बघून घ्या की आपण कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे यामध्ये ट्रेनिंग जी तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येणार आहे 2026साठी त्या बॅचसाठी आहे. तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण MPSC साठी आपण एकदा चेक करूया, डिटेल नोटिफिकेशन चेक करूया. ठीक आहे, अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला दिसेल आणि यामध्ये परिपत्रकमध्ये जाऊन आपण डिटेलमध्ये नोटिफिकेशन वाचून घेऊ. हे बघा, अशा प्रकारचे इंटरफेस इथे ओपन झालेलं आहे. अशाच प्रकारे पोलीस भरती, SSC, RRB, MBA, CAT, CET, पोलीस भरती अशा विविध पदांसाठी इथे नोटिफिकेशन हे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याचं जे हेडक्वार्टर आहे ते नागपूरमध्ये आहे. इथे देण्यात आलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी जे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याचा इथे तपशील देण्यात आलेला आहे. ठीक आहे, याची जी कालावधी असणार आहे ती 11 महिन्याची असणार आहे. यामध्ये तुम्हाला जी शिष्यवृत्तीचे जे वेतन असणार आहे ते 10,000 प्रतिमाह आणि त्यासाठी तुम्हाला 75% अटेंडन्स असल्यास तुम्हाला मिळणार आहे आणि अकस्मात निधी म्हणून 12,000 एकवेळी मिळणार आहे. ठीक आहे, असं 11 महिन्याची ही तुमची शिष्यवृत्ती योजना असणार आहे. याचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्यांची जी बघा इलिजिबिलिटी तुम्ही इथे चेक करू शकता. यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती, VJNT प्रवर्गातील असावा. ठीक आहे, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी BE-BTech उत्तीर्ण असावा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी पात्र असावा. ठीक आहे, विद्यार्थी अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल. म्हणजे यामध्ये तुम्हाला असं म्हणण्यात आलेलं आहे की तुमचे जे एक्झाम कंडक्ट केले जाणार आहे वनार्थीमार्फत आणि त्यानंतर तुम्ही या परीक्षेसाठी म्हणजे तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी इलिजिबल असणार आहेत आणि त्यासाठी देखील तुम्हाला क्रायटेरिया असेल किंवा कट ऑफ लागेल. ठीक आहे, यामध्ये आरक्षण देण्यात आलेले आहेत बघा. VJA साठी 40%, NTB साठी 22.50%. ठीक आहे, अशा प्रकारे इथे देण्यात आलेलं आहे. समांतर आरक्षण, दिव्यांग आरक्षण, इथे महिला आरक्षण सगळं देण्यात आलेलं आहे. अर्जासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ते देखील इथे क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे. साईट दिलेली आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे खाली नंबर पण देण्यात आलेला आहे. त्या नंबरवर जाऊन कॉल पण करू शकता. जर फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत असेल मेल ID देण्यात आलेला आहे. वेबसाईट देखील इथे देण्यात आलेलं आहे. तर अशाच प्रकारे जे RRB आहेत किंवा जे SSC आहे अशा विविध पदांसाठी तुम्हाला इथे आता बघा, इथे आपण ग्रुप B आणि ग्रुप C साठी बघूया. यांच्यासाठी देखील ट्रेनिंगसाठी जे यावर्षीचे शिष्यवृत्ती एक्झामसाठी इलिजिबल कॅन्डिडेट तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये MPSC गट ब, गट क या संवर्गासाठी ही योजना आहे. शिष्यवृत्ती योजना 2026-27 बॅचकरिता आहे. बघा, यामध्ये तुम्हाला 6 महिन्यासाठी असणार आहे प्रशिक्षण कालावधी आणि त्यावेळेस तुम्हाला 10,000 मिळतील. अकस्मात निधी 12,000 मिळेल. यासाठी देखील इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे आणि यासाठी मी सुरुवातीला जे सांगितलं आहे विजे भटक्या जमाती आणि NT प्रवर्गातील जे कॅन्डिडेट आहे विद्यार्थी जे विमुक्त जाती व भटक्या जमाती यात ज्यांचा समावेश होतो ते विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला जे फायनल सगळ्यांनी अप्लिकेशन करणार पण त्यामध्ये एक्झाम कंडक्ट केला जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे कट ऑफमध्ये नाव येईल त्या विद्यार्थ्यांनाच पुढे जाऊन तुम्हाला शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे सुरुवातीला, यामध्ये परीक्षेचा पॅटर्न बघा. परीक्षेचे स्वरूप पण इथे देण्यात आलेलं आहे. तर सर्व जी नोटिफिकेशन आहे म्हणजे PDF वगैरे तुम्हाला बघता येईल. यासाठी तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी ते लिंक देईल
आणि तुम्ही हे जे मी तुम्हाला जसं दाखवलं आहे इंटरफेस ओपन होईल. त्यामधून तुम्ही विविध पदांची ज्या पदाकरिता तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्या पदाची तुम्हाला शिष्यवृत्ती घ्यायची आहे ज्या परीक्षेसाठी, ते तुम्ही सगळे इथे बघू शकता. ठीक आहे. इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिसेससाठी आहे, जसं RRBसाठी आहे. इथे बघू शकता RRBसाठी देखील आहे. RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, त्यांच्यासाठी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी आहे. चला आपण एकदा बघूया स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी. इथे पण देण्यात आलेलं आहे. 26-27साठी हे प्रोग्राम लॉन्च करण्यात आलेला आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी या कॅटेगरीमध्ये ज्यांचा समावेश होतो त्या विद्यार्थ्यांनी न चुकता इथे अप्लाय करायचा आहे. तुम्हाला बऱ्याच इच्छुक विद्यार्थी असतात आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचली नसते, तर तुम्हाला खरंच शेअर करायचं आहे. ज्या विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बसतात आणि त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल, कोणीही वंचित राहू नये म्हणून तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. जी SSC CGLसाठी तुम्हाला जी शिष्यवृत्ती योजना होणार आहे, त्यासाठी परीक्षेची प्रशिक्षणाची जी कालावधी असणार आहे ते 6 महिने असणार आहे. यामध्ये देखील 10,000 प्रतिमाह मिळतील आणि त्यासाठी तुम्हाला 75% उपस्थिती असल्यास आणि अकस्मात निधी जी असते ती 12,000 रुपये मिळणार आहे. आणि विद्यार्थीचे मी सुरुवातीला जे सांगलं आहे महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि कॅटेगरीचं तुम्हाला सांगितलं आहे आणि यासाठी देखील एक्झाम तुम्हाला इथे एज लिमिट देण्यात आलेली आहे. कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष, दिव्यांगाकरिता 35 वर्ष एवढं लागू राहील. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. पोलीस भरतीसाठी देखील सेम प्रकारचं नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तरी विद्यार्थ्यांनी न चुकता या IBPS PO बँकिंग यासाठी आहे, जी मिलिटरी भरती आहे त्यासाठी देखील आहे. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस गॅजेटेड म्हणजे तुमची राज्यसेवेसाठी देखील आहे. ठीक आहे. अशा प्रकारे विविध पदांसाठी तुम्ही यामध्ये शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकता. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.